कर्नाटकच्या अर्थमंत्री सिद्धरामय्या यांनी आज 6 मार्च रोजी विधानसभेमध्ये 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव येथे विधानसभा अधिवेशनाच्या कर्मचाऱ्यांसाठी 20 कोटी रुपयात कायमस्वरूपी बॅरेक्स उभारण्यात येणार आहेत. तसेच अथणीमध्ये कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सिटी स्कॅन मशीन बसवण्यात येईल आणि रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करून आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुधारली जाणार आहे. बेळगावमध्ये वर्किंग वुमन हॉस्टेल, बेळगुंदीमध्ये कुस्ती आखाडा, ग्रामीण भागामध्ये प्रथम श्रेणी महाविद्यालय आणि उत्तर कर्नाटकात 1000 एकर क्षेत्रामध्ये औद्योगिक पार्क विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मत्स्य दर्शनी केंद्रे, सीबीएसई निवासी शाळा आणि राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांचा कार्यक्रम बेळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे.